किंवा त्यांचा पक्ष आहे तो या बाबतीत कुठेही प्रतिक्रिया देत नाहीये। संजय राऊत म्हणाले की शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, खरं तर त्यांची सुद्धा जबाबदारी आहे यावरती बोलणं, पण अजून कोणतीही प्रतिक्रिया आहे ती नाही। मला अपेक्षा नाहीये की कोणी प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी। जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला। त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल, काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत। मला असं वाटतं की आमची लढाई लढायला आम्ही सक्षम आहोत। ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत, ज्यांना त्यांचा पाहुणचार स्तुतीसुमन जे करायचे ते त्यांनी करावं। आम्हाला त्याच्यावरही काहीच आक्षेप नाही, बोलायचं नाहीये। आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, सक्षम आहोत। त्यामुळे कोण काय बोलतंय किंवा हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही। शिवसेनेमध्ये भास्करदादा जाधव असतील, नितीन बानगुडे असतील, अंबादास दानवे असतील, सुषमा अंधारे असतील, खमकी लोक आहेत आणि आम्ही पुरेसे आहोत। पण इंटर पार्टी डिलिंग वरती कायम बोललं जातं, म्हणजे आता त्या मर्सिडीज बद्दल बोलले। आता एकनाथ शिंदे म्हटले की मातोश्रीवर कसे खोके पोहोचवले जात होते, याबद्दल त्यांनी नाही। मग याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत। उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत असतील, कारण मला तर पक्षात येऊन 2-2.5 वर्ष झाली, त्या 25-30 वर्ष पक्षात होत्या आणि त्या असतानाचा काळ त्या सांगत आहेत। जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील, कारण त्यांनी काल म्हटलं की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेंवर होतं। त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि नीलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही। त्यामुळे एकनाथ शिंदेकडे कलेक्शन होतं असं जेव्हा नीलम गोरेंनी काल सांगितलेलं आहे, तर एकनाथ शिंदेची सुद्धा आता ही जबाबदारी आहे की नीलम गोरेंनी सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे, काय काय आहे त्याची टिप्पणी त्यांनी जाहीर केली पाहिजेत। असं म्हणाले